आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला पोलिसांच्या 112 क्रमांकाशी संपर्क साधत अज्ञात व्यक्तीनं माझ्या मित्रानं विजयसिंह यादव महाविद्यालयात बॉम्ब ठेवलाय अशी माहिती दिली। त्यानंतर पोलीस यंत्रणा महाविद्यालयात दाखल झाली। दरम्यान महाविद्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या कॉलची माहिती सोशल मीडियातून वाऱ्यासारखी पसरली। अनेक पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी महाविद्यालयात धाव घेतली। पोलिसांनीही तातडीनं महाविद्यालय रिकामं करत बॉम्ब शोध पथकाच्या मदतीनं कारवाई सुरू ठेवली। पोलिसांनी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिगेटिंग करत सुमारे 4 तास दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक यांच्या मदतीनं सुमारे 4 तास तपासणी केली। या तपासणीमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांनी सांगितलं। डायल 112 वरती कॉल आला होता। तिथं कॉलमध्ये असं सांगण्यात आलं होतं की DY कॉलेज पेठवडगाव या परिसरामध्ये बॉम्ब ठेवले आहेत। त्या अनुषंगाने ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही कंट्रोलला माहिती दिली। त्यानंतर अँटी टेरर स्क्वॉड कोल्हापूर यांना माहिती दिली। त्यानंतर त्यांच्याकडे BDS टीम इथं आल्यानंतर आम्ही कॉलेजच्या संपूर्ण परिसरात जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तसेच स्टाफ यांना लगेच तत्काळ आम्ही बाहेर काढलं आणि कॉलेजच्या परिसरातील जो समोरचा रोड आहे त्या रोडवरती आम्ही नाकाबंदी करून लोकांना इथं प्रवेश नाकारला। त्यानंतर BDS पथकामार्फत त्यांच्याकडची जी साधने आहेत त्यामार्फत कॉलेजचा संपूर्ण परिसर, संपूर्ण 3 मजले बेसमेंट परिसर, त्यानंतर संपूर्ण अडगळीच्या खोल्या, अडगळीचा परिसर, कॅन्टीन आणि ग्रंथालय संपूर्ण चेक केले, परंतु सदर ठिकाणी कोणती संशयाची वस्तू मिळून आली नाही। त्यानंतर आम्ही कारवाई थांबवली आहे। पुढील प्रक्रिया करीत आहोत। दरम्यान घटनास्थळी आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देऊन माहिती घेतली। पोलीस फेक कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत। दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक चव्हाण यांनी विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करत उद्या शुक्रवारी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचं कामकाज नियमितपणे सुरू राहणार असल्याचं सांगितलंय। सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन आहे की त्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। ज्या काही अफवा पसरलेल्या होत्या त्या अफवाच आहेत। आपलं महाविद्यालय संपूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित होतं आणि सुरक्षित राहील। उद्यापासून महाविद्यालयातील सर्व वर्ग, ज्युनियर आणि सिनियर महाविद्यालयाचे हे सुरळीत वेळेनुसार चालू राहतील। तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता आपलं शैक्षणिक कर्तव्य तुम्ही आणि आम्ही एकत्रितरित्या जसं चालू आहे तसंच पुढं उद्यापासून चालू ठेवत आहोत। विजयसिंह यादव महाविद्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर दिवसभर तणावात असलेल्या पेठवडगाव वासियांनी सुटकेचा निश्वास टाकला।